नमस्कार. वैशालीस रेसिपीमध्ये आज आपण पंढरपूर भागात केली जाणारी करकमची प्रसिद्ध बाजार आमटी बनवतोय. तर तसा हा वरणाचा किंवा आमटीचाच एक प्रकार आहे, पण थोडासा झणझणीत असतो. तर ज्यांना तिखट खायला आवडतं त्यांना ही बाजार आमटी नक्कीच आवडेल. तर लगेच रेसिपीला सुरुवात करूया. बाजार आमटी करण्यासाठी आधी आपल्याला कोणकोणत्या डाळी लागणार आहेत ते पाहूया. तर इथे मी आता 4 चमचे तुरीची डाळ घेतली आहे, 2 चमचे हरभऱ्याची डाळ, 2 चमचे मसुराची डाळ, 2 चमचे मुगाची डाळ आणि उडदाची डाळ 1 चमचा घेतली आहे. तर या डाळी आपल्याला आता स्वच्छ आधी धुवून घ्यायच्या आहेत. तर कुकरमध्ये या सगळ्या डाळी घालूया. तुरीची डाळ, हरभऱ्याची डाळ, मसुराची डाळ, मुगाची डाळ आणि उडदाची डाळ आपण थोडीशी कमी घातली आहे कारण ती थोडी चिकट असते. पाणी घालून या डाळी आता धुवून घेऊया. तर 2 वेळेस चांगलं हाताने चोळून या डाळी धुवून घ्यायच्या आहेत. डाळी धुवून घेतल्यानंतर वरून यामध्ये आता स्वच्छ पाणी घालूया. तर या सगळ्या डाळी मिळून जवळपास 2 वाटी झाल्या होत्या, तर त्याला मी 5 वाट्या पाणी घातलंय. थोडीशी हळद घालायची आहे आणि मिक्स करून आता कुकरचं झाकण लावूया आणि याच्या 5 ते 6 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. आपल्या डाळी शिजतायत तोपर्यंत आपण मसाला तयार करून घेऊया. तर इथे मी 3 मध्यम आकाराचे कांदे असे उभे पातळ चिरून घेतलेत. 2 मोठे टोमॅटो पण चिरून घेतले आहेत. थोडीशी कोथिंबीर, 1 इंच आलं आणि 15 ते 16 लसणाच्या पाकळ्या घेतल्यात. पाव कप सुक्कं खोबरं किसून घेतलंय. हे सगळं आता आपल्याला तेलावर भाजून घ्यायचं आहे. गॅसवर मी एक जाड बुडाचा पॅन ठेवलाय. यामध्ये सुरुवातीला सुक्कं खोबरं घालूया आणि मीडियम फ्लेमवर हे आपल्याला भाजून घ्यायचं आहे. छान तांबूस रंग येईपर्यंत भाजायचं आहे. तर खोबऱ्याला आपल्याला तेल घालायची गरज नाही, नुसतं कोरडं भाजून घेतलं तरी चालतं. तर आता व्यवस्थित हे भाजून झालेलं आहे. छान असा याला तांबूस रंग आलाय. तर काढून घेऊया. त्याच पॅनमध्ये आता मी 1 चमचा तेल घातलंय आणि हा कांदा घालूया आणि हा कांदा पण आपल्याला तांबूस रंगावर परतून घ्यायचा आहे. गॅसची फ्लेम लो टू मीडियमच्या मध्ये ठेवायची. तर आम्ही बार्शी पंढरपूर रोडवर ही आमटी एका हॉटेलमध्ये खाल्ली होती. चवीला मस्त खमंग झणझणीत अशी लागते. तर ज्यांना तिखट खायला आवडतं त्यांना ही आमटी खूप आवडेल. थोडंसं मला तेल कमी वाटतंय त्यामुळे मी 1 चमचा तेल आणखी घातलंय. तेल घातलं म्हणजे हे सगळे जिन्नस व्यवस्थित भाजले जातात आणि मग आमटी पण चवीला छान लागते. तर आपला कांदा आता तांबूस रंगावर परतून झालेला आहे. यामध्ये लसूण घालायचं आहे आणि आलं सुद्धा घालूया आणि आणखी 1 ते 2 मिनिट याला कांद्यासोबत परतून घेऊया. 2 मिनिटातच हे व्यवस्थित परतून झालेलं आहे. आता यामध्येच टोमॅटो घालायचा आहे आणि हा पण थोडासा मऊ होईपर्यंत परतायचा आहे. हलकासा शिजून घ्यायचा आहे. हे सगळे जिन्नस भाजून झाले की थंड करून घ्यायचेत आणि मसाले व्यवस्थित थंड झाले की मग मिक्सरच्या भांड्यात घालायचे आणि याला चांगलं बारीक वाटून घ्यायचं आहे. गरज पडली तर अगदी थोडासा पाण्याचा वापर तुम्ही करू शकता. इकडे आपलं कुकर पण झालेलं आहे. डाळ पण अगदी व्यवस्थित शिजलेली आहे. अशी थोडीशी डाळ राहिली तरी काहीच हरकत नाही. खाताना ही आमटी आणखी छान लागते कारण या आमटीमध्ये मुगाची डाळ, हरभऱ्याची डाळ आहे, त्यामुळे ही बाजार आमटी बऱ्यापैकी आळून येते. आता चमच्याने मी चांगलं हे हलवून घेतले. यामध्ये पाणी घालूया. तर पाणी इथे मी गरम करून घेतलंय. आपल्या डाळी गरम आहेत त्यामुळे पाणी पण गरमच घालायचं आहे. जेव्हा डाळी गरम असतात तेव्हा गरम पाणीच घालायचं. तर मी 1 ते 1.5 ग्लास पाणी घालून चांगलं ह्याला मिक्स करून घेतलंय म्हणजे सगळ्या डाळी व्यवस्थित घोटून घेतल्या आहेत. आता कढईमध्ये फोडणीसाठी तेल घालूया. तर तेल थोडं या आमटीसाठी जास्तच लागतं, तरी तुम्ही तुमच्या गरजेनुसार तेलाचा वापर करू शकता. तेल छान गरम झालं की 1 चमचा मोहरी घालायची आणि मोहरी तडतडायला सुरुवात झाल्यानंतर
1 चमचा जिरे घालायचेत, पाव चमचा हिंग घालूया, 10 ते 12 कढीपत्त्याची पानं, अर्धा चमचा हळद आणि हा मिक्सरमधून आपण फिरवून घेतलेला मसाला घालूया आणि लगेच चमच्याने याला हलवायचं आहे. 1-2 मिनिट हा मसाला असाच परतून घ्यायचा आहे. हे वाटण थोडंसं परतून घेतल्यानंतर आता सुके मसाले घालूया. तर 1 चमचा मी लाल तिखट घातलं आहे, 1 टेबलस्पून कांदा लसूण मसाला, अर्धा चमचा गरम मसाला आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे. तर यामध्ये मसाले जास्त घातले जातात, त्यामुळेच ही आमटी मस्त झणझणीत लागते चवीला. तर मिक्स करून घेतल्यानंतर आता इथे मी 1 चमचा बेडगी मिरचीचं लाल तिखट घातलं आहे, म्हणजे याला रंग छान येतो. आता परत सगळं व्यवस्थित मिक्स करून चांगलं परतून घ्यायचं आहे. तर मसाले जळू नयेत याकरता मी थोडंसं यामध्ये गरम पाणी घातलं आहे, म्हणजे मसाले जळत पण नाहीत, कढईला लागत नाहीत आणि छान फुलून येतात. स्टीलची कढई असल्यावर गॅसची फ्लेम आपल्याला जास्त मोठी करून चालत नाही, लो टू मीडियमच्या मध्येच गॅस ठेवायचा आहे आणि हा मसाला चांगला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा आहे. तर आता पाणी घातल्यानंतर मी छान सगळं मिक्स करून घेतलं आहे. यावर झाकण ठेवूया. 1-2 मिनिट झाली आहेत. तर आता कडेने या मसाल्याला छान असं तेल सुटलं आहे, म्हणजेच आपला मसाला चांगला परतून झालेला आहे. यामध्ये आता शिजवलेल्या डाळी घालूया, म्हणजे वरण घालायचं आहे. या घोटून घेतलेल्या डाळी घातल्यानंतर बुडापासून एकदा चांगलं हलवून घ्यायचं आहे आणि आता गरम पाणी घालूया. गरम पाणी घातलं म्हणजे या आमटीला रंग खूप छान लाल असा येतो आणि मग पाहूनच ती खावीशी वाटते. तर जवळपास मी 2 ते 2.5 ग्लास यामध्ये पाणी घातले. ही आमटी नंतर आळून येते, त्यामुळे पाणी भरपूर घालायचं आहे. तर जवळपास 4 ते 5 लोकांना पुरेल एवढी आमटी आपण घेतलेल्या डाळीतून तयार होते. पाणी मला थोडंसं कमी वाटतंय, त्यामुळे मी आणखी थोडं पाणी घातलंय. व्यवस्थित बुडापासून मिक्स करून घेऊया आणि याला आता चांगलं 6 ते 7 मिनिट उकळून घ्यायचं आहे. आमटीला उकळी येते तोपर्यंत बाजूच्या गॅसवर आपण ज्वारीची भाकरी बनवून घेऊया. भाकरी घालून मी वरून पाणी लावून घेतलं होतं. आता वरून कोरडी झालेली आहे, तर पलटून घेऊया आणि दोन्ही बाजूने चांगली भाजून घ्यायची आहे. तव्यावर भाजताना उलटण्याने कडा चांगला दाबून घ्यायच्या, म्हणजे कडेने सुद्धा भाकरी व्यवस्थित भाजली जाते, कच्ची राहत नाही. मस्त अशी आपली गरमागरम फुगलेली ज्वारीची भाकरी पण तयार आहे. इकडे आपली आमटी पण तयार झाली आहे. शेवटी कोथिंबीर घालूया. तर मस्त आपली झणझणीत तिखट बाजार आमटी तयार आहे. रंग पण याला खूप सुरेख आलाय. सोबत मी कांदा, हिरवी मिरची आणि लिंबू घेतलंय. भाकरी मस्त चुरून घ्यायची, त्यावरून ही आमटी घालायची, लिंबू पिळायचं आणि कांद्यासोबत खायची. अप्रतिम अशी लागते. तर असा बाजार आमटी आणि ज्वारीच्या भाकरीचा बेत तुम्ही सुद्धा एकदा अवश्य बनवा आणि कशी वाटली रेसिपी कमेंट करून नक्की सांगा. आवडली तर इतरांसोबत शेअर करायला विसरू नका. पुन्हा भेटणार आहोत एका नवीन रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा.